नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीतच आहे की आता येत्या या महिन्याच्या 28 तारखेला NMMS स्कॉलरशिपची एक्झाम फायनल एक्झाम आहे आणि मला आशा आहे की तुमचा अभ्यास आतापर्यंत बराचसा कदाचित आटपला सुद्धा असेल आणि काही राहिला असेल. तरी पण आजच्या हा जो आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ खास नुसता NMMSच्या विद्यार्थ्यांसाठीच नाही तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आवश्यक ठरणार आहे, म्हणजे महत्त्वपूर्ण ठरणार आहे की आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाचे एकूण 100 अतिशय महत्त्वाचे असे प्रश्नांचा मागोवा घेणार आहोत. यासाठी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला मी 4 पर्याय देणार आहे आणि त्या 4 पर्यायापैकी एक अचूक पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. तर माझ्या चॅनलवर तुम्ही अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग आजच्या आपल्या या प्रश्नमालिकेला सुरुवात करूया, ज्याच्यात आपण इतिहासाच्या अतिशय महत्त्वाच्या अशा 100 प्रश्नांचा पाठपुरावा करणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. लॉर्ड क्लाइव्हने बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था या वर्षी चालू केली? 1765, 1760, 1750, 1757. अचूक उत्तर आहे 1765. इसवी सन 1773च्या नियामक कायद्याप्रमाणे म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्टनुसार खालील बदल करण्यात आले. पर्याय: भारतातील ब्रिटिश सैन्याची संख्या वाढवण्यात आली. गव्हर्नरला मदत करण्यासाठी भारत मंडळाची नेमणूक करण्यात आली. बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल बनला. त्याला मदतीसाठी 4 सदस्यांची कार्यकारी समिती नेमण्यात आली. त्याला मुंबई व मद्रास इलाक्यांच्या गव्हर्नरच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार मिळाला. आणि ऑप्शन डी यापैकी एकही नाही. अचूक पर्याय क्रमांक 4 अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न, काळजीपूर्वक लक्षात घेणं आवश्यक आहे. बंगाल प्रांतात कायमधारा पद्धती यांनी सुरू केली? लॉर्ड कॉर्नवॉलिस, रॉबर्ट क्लाइव्ह, लॉर्ड रिपन, लॉर्ड वेलेस्ली. अचूक उत्तर लॉर्ड कॉर्नवॉलिस. भारतात पहिली कापड गिरणी या वर्षी या ठिकाणी सुरू झाली. 1855 अहमदाबाद, 1850 कोलकाता, 1840 बनारस, 1853 मुंबई. अचूक उत्तर 1853 मुंबई. भारतात रेल्वे या गव्हर्नर जनरलच्या काळात सुरू झाली? लॉर्ड बेंटिंग, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड लिटन, लॉर्ड कर्झन. अचूक उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. विधवा पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा यावर्षी मंजूर झाला? 1856, 1829, 1820, 1835. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1856. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी एक विधान चूक आहे? ए. भारतात साखर, सिमेंट, रासायनिक द्रव्ये या उद्योगांचा विकास झाला. बी. 1860 ते 1900 या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले. सी. ब्रिटिशांनी तारायंत्राद्वारे प्रमुख शहरे व लष्करी ठाणे एकमेकांना जोडली. आणि डी. लॉर्ड कर्झनने मद्रास इलाक्यात कायमधारा ही जमीन महसूल पद्धत लागू केली. तर यातलं जे अचूक जे चूक विधान आहे ते ऑप्शन क्रमांक डी. 8. जमशेदजी टाटा यांनी आपल्या पोलाद कारखाना या वर्षी सुरू केला? 1907, 1910, 1905, 1900. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1907. खालील गव्हर्नर जनरलने असा नियम केला की कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये? लॉर्ड वेलेस्ली, लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड कर्झन,
वॉरन हेस्टिंग्ज. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लॉर्ड कॉर्नवॉलिस. जिल्हाधिकाऱ्याची महत्वाची कार्य: महसूल गोळा करणे, शांतता सुव्यवस्था ठेवणे, बी शेती उत्पादन वाढवणे, दुष्काळ निवारण करणे, शिक्षण प्रसार व सांस्कृतिक कार्य करणे, यापैकी काही नाही. आणि पर्याय आहे म्हणजे जो योग्य पर्याय आहे तो म्हणजे महसूल गोळा करणे, शांतता व सुव्यवस्था ठेवणे. भारतातील ब्रिटिश साम्राज्याचे प्रमुख आधारस्तंभ होते. ऑप्शन ए संस्थानिक व जमीनदार, पाश्चात्य शिक्षण घेतलेला नव मध्यम वर्ग व छोटे व्यापारी, सैन्य आरमार व पोलीस, मुलकी नोकरशाही लष्कर व पोलीस. पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे, मुलकी नोकरशाही लष्कर व पोलीस. नियामक कायदा रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 याच्या काळात मंजूर झाला. वॉरन हेस्टिंग्ज, रॉबर्ट क्लाइव्ह, लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड रिपन. अचूक उत्तर वॉरन हेस्टिंग्ज. पीटचा भारतविषयक कायद्यातील एक महत्वाची तरतूद: सिंध हा नवीन प्रांत निर्माण करणे, जमीन महसूल यंत्रणेची पुनर्रचना करणे, दळणवळण व वाहतुकीच्या साधनांचा विस्तार करणे, कंपनीच्या भारतातील कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक नियामक मंडळ स्थापन करणे. अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी. ब्रिटिश पार्लमेंटने कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे खालील वर्षी मंजूर केले: 1813, 1833, 1853, 1810, 1815, 1845, 1800, 1820, 1830 आणि इसवी सन 1905, 1815 आणि 1825. अतिशय महत्वाचा प्रश्न. पर्याय क्रमांक 1 1813, 1833 आणि 1853. खालील विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली. ऑप्शन बॅटिक समिती, मेकॉले समिती, मॅकमिलन समिती, जॉन शोअर समिती. अचूक पर्याय पर्याय क्रमांक बी, मेकाले समिती. इसवी सन व घडलेल्या घटनांच्या जोड्या जुळवा. 2 गट आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. एका बाजूला अगोदर जो इसवी सनाचा आहे आणि त्याच्या बाजूला त्या इसवी सनामध्ये घडलेल्या घटना. याची अचूक पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. आणि अचूक पर्याय पहिला 1765 दुहेरी राज्य व्यवस्था, 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट, 1782 सालबाईचा तह, 1784 पिट्स इंडिया कायदा आणि 1802 वसईचा तह. सभानीती हा राजनीती विषयक ग्रंथ कोणी लिहिला? छत्रपती शंभूराजे, छत्रपती सयाजीराव, छत्रपती शाहूराजे, छत्रपती प्रतापसिंह. अचूक उत्तर छत्रपती प्रतापसिंह. मेकालेच्या शिफारशीने भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन 1836, 1831, 1839, 1835. अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी 1835. ग्रँड डप या अधिकाऱ्याची नियुक्ती इंग्रजांनी कोणाच्या मदतीसाठी केली होती? छत्रपती प्रतापसिंह, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी, छत्रपती शिवाजी तिसरे. अचूक पर्याय क्रमांक 1 छत्रपती प्रतापसिंह. विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी संमत केला? लॉर्ड मेकाले, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड बेंटिंग, लॉर्ड लिनालिथगो. अचूक पर्याय लॉर्ड डलहौसी.
खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना सन 1857 साली झाली? कोलकाता, मद्रास, मुंबई, अलाहाबाद. ऑप्शन डी अलाहाबाद. इंग्रज व मराठा यांच्यात झालेल्या कोणत्या युद्धाने मराठा सत्तेचा शेवट झाला? पहिले युद्ध, दुसरे युद्ध, तिसरे युद्ध, चौथे युद्ध. आणि पर्याय क्रमांक सी तिसरे युद्ध. तैनाती फौजेची योजना लागू करण्याची लॉर्ड वेलेस्ली याचा मुख्य हेतू कोणता होता? पर्याय भारतीय सैन्याला आधुनिक बनवणे, संस्थानिकावरील ताण कमी करणे, सरकारचा खर्च संस्थानिकाकडून वसूल करणे आणि इंग्रजांचे भारतावर वर्चस्व निर्माण करणे. ऑप्शन डी इंग्रजांचे भारतावर वर्चस्व निर्माण करणे. भारतातील पहिली ताग गिरणी कोठे सुरू करण्यात आली? रिसरा, कोलकाता, जमशेदपूर, मुंबई. ऑप्शन ए रिसरा. भारतातील पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली? ए जमशेदजी टाटा, बी पेस्तन पूनावाला, सी कावसजी नानाबाई दावर आणि डी नरोमन टायरवाला. ऑप्शन सी कावसजी नानाभाई दावर. पश्चिम भारतातील इंग्रजांचे प्रबळ सत्ता केंद्र कोणते होते? सुरत, मुंबई, जयपूर, कालिकत. अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी मुंबई. अठराशे 48 साली दत्तक विधान नामंजूर करून कोणते संस्थान खालसा केले? औंध, संबलपूर, सातारा, झाशी. अचूक उत्तर संबलपूर. जर्मन विचारवंत टिंबटिंब हा भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा गाढा अभ्यासक होता. मॅक्स मुलर, जॉन एल्फिस्टन, लॉर्ड मेकाले, विल्यम जोन्स. मॅक्स मुलर. रेग्युलेटिंग ऍक्ट द्वारे झालेला पहिला गव्हर्नर जनरल कोण? लॉर्ड वेलेस्ली, लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स, रॉबर्ट क्लाइव्ह, लॉर्ड मेकाले. अचूक उत्तर लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स. छत्रपती प्रतापसिंह यांची बाजू मांडण्यासाठी कोणते भारतीय वकील इंग्लंडला गेले? रंगराव माधव गोडबोले, रंगराव जोशी, रंगो बापूजी गुप्ते, हेमंतराव गुर्जर. ऑप्शन सी रंगो बापूजी गुप्ते. मराठ्यांचा पराभव करण्यासाठी आलेला औरंगजेब बादशहाचा मृत्यू 1707 मध्ये टिंबटिंब येथे झाला. पुणे, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद. ऑप्शन सी अहमदनगर. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 1782 सालबाईचा तह, 1802 तैनाती फौजेचा करार, 1848 सातारचे राज्य खालसा आणि 1884 पीठचा भारतविषयक कायदा मंजूर. अचूक पर्याय पर्याय क्रमांक डी 1884 पीठचा भारतविषयक कायदा मंजूर. ही चुकीची जोडी आहे. पानिपतची तिसरी लढाई कधी झाली? ए 1526, 1556, 1760, 1761. अचूक उत्तर 1761. आजच्या मध्य प्रदेशातील माळवा भागात आपली ठाणी मजबूत करण्यासाठी बाजीरावने कोणाच्या नेतृत्वाखाली मराठा सरदार पाठविले? मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, उदाजी पवार, चिमाजी अप्पा. उत्तर पर्याय क्रमांक डी चिमाजी अप्पा. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
लॉर्ड वेलेस्ली, लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड वॉर्न हेस्टिंग्स, लॉर्ड कर्झन. ऑप्शन सी लॉर्ड वॉर्न हेस्टिंग्स. कवायती फौजेच्या बळावर रोहिले, जाट, बुंदेले यांना नमवणारे मराठा सरदार कोण होते? मल्हारराव होळकर, परसोजी भोसले, नाना फडणवीस, महादजी शिंदे. अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी महादजी शिंदे. खालील घटनाक्रम कालानुक्रमे लिहा. सतीबंदीचा कायदा, रेग्युलेटिंग ऍक्ट, पीठचा भारतविषयक कायदा, विधवा पुनर्विवाह कायदा. आपल्याला या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत आणि अचूक पर्याय आहे ब क अ ड ए. म्हणजे पहिला रेग्युलेटिंग ऍक्ट, दुसरा पीठचा भारतविषयक कायदा, सतीबंदीचा कायदा आणि विधवा पुनर्विवाह कायदा असा या घटनांचा क्रम आहे. दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी याच्यावर होती बख्त खान, कुंवर सिंग, शंकर शहा, मौलवी अहमदुल्ला. अचूक पर्याय बख्त खान. खानदेशातील उठावाचे नेतृत्व यांनी केले शंकर शहा, कुंवर सिंह, रावसाहेब पेशवे यापैकी नाही. अचूक पर्याय कुंवर सिंह. टिंबटिंब या दिवशी मेरठ छावणीतील हिंदी शिपायांनी बंड केले. 1 जून 1857, 5 जानेवारी 1857, 10 मार्च 1857, 10 मे 1857. अचूक पर्याय 10 मे 1857. राणीचा जाहीरनामा या गव्हर्नर जनरलने प्रसिद्ध केला. लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड लिटन, लॉर्ड डफरिन, लॉर्ड रिपन. अचूक उत्तर पर्याय क्रमांक ए लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड डलहौसीचे खालील धोरण 1857च्या उठावाचे एक कारण बनले. ए. पंजाब व ब्रह्मदेश विषयक आक्रमक धोरण, बी. दुष्काळाकडे दुर्लक्ष करणे, सी. जमीन महसूल वाढवणे, डी. दत्तक विधान व गैरकारभार या कारणावरून संस्थाने खालसा करणे, तनखे बंद करणे. आणि पर्याय क्रमांक डी हे याचं एक प्रमुख कारण आहे. ब्रिटिश पार्लमेंटने मंजूर केलेल्या 1858च्या भारतविषयक कायद्यातील महत्वाची तरतूद. ये भारतातील ब्रिटिश सैन्यात वाढ करणे, भारतातील कंपनीची सत्ता नष्ट करणे व कंपनीचा भारतातील प्रदेश सैन्य आरमार प्रशासन यंत्रणा आपल्या ताब्यात घेणे, भारतातील लोकशाहीची स्थापना करणे, भारतीय उद्योगधंद्यांना उत्तेजन देणे. पर्याय क्रमांक बी अचूक उत्तर आहे. भारतातील कंपनीची सत्ता नष्ट करणे व कंपनीचा भारतातील प्रदेश सैन्य आरमार प्रशासन यंत्रणा आपल्या ताब्यात घेणे. योग्य जोड्या जुळवा. तर अतिशय महत्वाचा प्रश्न आणि याचा अचूक पर्याय पर्याय क्रमांक ए म्हणजेच राणीचा जाहीरनामा 1 नोव्हेंबर 1858, मेरठ छावणीतील बंड 10 मे 1857, कानपूर येथील उठावाचे नेतृत्व नानासाहेब पेशवे व तात्या टोपे आणि जगदीशपूर येथे कुंवर सिंग. कोल्हापूर परिसरात टिंबटिंब यांनी उठाव केला. गडकरी, फोंड, सावंत, कोलम, संथाल. अचूक उत्तर पर्याय क्रमांक ए. राणीच्या जाहीरनाम्यात खालील आश्वासन देण्यात आले. ए. भारतात लोकशाहीची स्थापना करण्यात येईल. बी. प्रजाजनात धर्म, वंश, जात किंवा जन्मस्थळ यावरून भेदाभेद केला जाणार नाही, तसेच धार्मिक बाबतीत सरकार हस्तक्षेप करणार नाही. सी. शेतकऱ्यांना व कारागिरांना मदत करण्यात येईल. आणि डी. भारतीय उद्योगधंद्यांना उत्तेजन दिले जाईल. अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी.
प्रजाजनात धर्म, वंश, जात किंवा जन्मस्थळ यावरून भेदाभेद केला जाणार नाही. तसेच धार्मिक बाबतीत सरकार हस्तक्षेप करणार नाही. बिहारमध्ये या लोकांनी फार मोठ्या प्रमाणावर उठाव केला. कोलम, भिल्ल, गोंड, संथाल. अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी. खालील घटनाक्रम कालानुक्रमे लावा. राणीचा जाहीरनामा, मेरठ छावणीतील शिपायांचे बंड, इंग्रजांनी पुन्हा दिल्लीचा ताबा घेतला, वेल्लोर येथील शिपायाचे बंड. पर्याय दिलेले आहेत आणि अचूक पर्याय क्रमांक ए 4, 2, 3, 1. 4 म्हणजे पहिला नंबर असेल वेल्लोर येथील शिपायाचे बंड, नंबर 2 मेरठ छावणीतील शिपायाचे बंड, नंबर 3 इंग्रजांनी पुन्हा दिल्लीचा ताबा घेतला आणि सर्वात शेवटी राणीचा जाहीरनामा. अठराशे 57च्या उठावाच्या संदर्भात खालीपैकी एक विधान चूक आहे. शिस्तबद्ध सैन्य, आधुनिक शस्त्रास्त्रे व अनुभवी सेनापती यामुळे इंग्रजांना जय मिळाला. तात्या टोपे फितुरीमुळे इंग्रजांच्या हाती सापडले. गायीची चरबी लावलेली काडतुसी हे उठावाचे तत्कालीन कारण होते. उठावानंतर नानासाहेब पेशवे व कुंवरसिंह यांनी ब्रह्मदेशात आश्रय घेतला. तर हे जे चूक विधान आहे ते आहे ऑप्शन नंबर डी. उठावानंतर नानासाहेब पेशवे व कुंवरसिंह यांनी ब्रह्मदेशात आश्रय घेतला. उठावाच्या अपयशानंतर मोगल बादशाह बहादूर शाहला येथे कैद्यात ठेवण्यात आले. म्हणजे 1857च्या उठावानंतर रंगून, रत्नागिरी, मुलतान, लाहोर. अचूक उत्तर रंगून. मौलवी अहमदुल्ला यांनी या विभागात लोकांना इंग्रजाविरोधी उठावाची प्रेरणा दिली. बुंदेलखंड, बंगाल, महाराष्ट्र, रोहिलखंड. अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी रोहिलखंड. अठराशे 57च्या उठावाच्या वेळी हा गव्हर्नर जनरल होता. लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड डफरिन, लॉर्ड लिटन, लॉर्ड डलहौसी. अचूक उत्तर पर्याय क्रमांक ए लॉर्ड कॅनिंग. अठराशे 3च्या पाईकांच्या उठावाचे मुख्य कारण कोणते होते? पाईकाविरुद्ध इंग्रजांनी दडपशाहीची मोहीम उघडली. पाईकांना गुन्हेगारी जमात म्हणून घोषित केले. इंग्रजांनी पाईकांच्या धार्मिक भावना दुखावल्या. इंग्रजांनी पाईकांच्या वंशपरंपरागत जमिनी काढून घेतल्या. अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी. इंग्रजांनी पाईकांच्या वंशपरंपरागत जमिनी काढून घेतल्या. 1857 पूर्वी महाराष्ट्रातील उठाव व ठिकाणे यांच्या जोड्या जुळवा. या ठिकाणी उठाव आणि ठिकाणे दिलेले आहेत. 4 पर्याय अचूक दिलेले आहेत. तर हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी म्हणजेच उमाजी नाईक, भिल्ल, कोळी, रामोशी उठाव. आदिवासींचे उठाव गडकरी, कोल्हापूर उठाव रामोशी उठाव आणि कोकणातील उठाव पोंड सावत. म्हणजे अगदी समोरासमोरच्याच जोड्या या ठिकाणी आहेत. खालीलपैकी कोणते 1857च्या उठावाचे आर्थिक कारण नाही? शेतकऱ्याची खालावलेली स्थिती, रोखीने व जबरदस्तीने महसूल गोळा करणे, नवीन रोजगारांची उपलब्धता, भारतीय उद्योगधंद्यांचा ऱ्हास. अचूक पर्याय नवीन रोजगारांची उपलब्धता. अठराशे 57च्या उठावास स्वातंत्र्य समर हे नाव कोणी दिले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर. अचूक उत्तर स्वातंत्र्यवीर सावरकर. अठराशे 57च्या लढ्यानंतर इंग्लंडच्या शासनात भारताविषयी कारभार करण्यासाठी कोणते पद निर्माण करण्यात आले? भारतमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल. अचूक उत्तर पर्याय क्रमांक ए भारतमंत्री. भारतातील संस्थांनी कोणत्या गव्हर्नर जनरलने खालसा केली? लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कर्झन, लॉर्ड वेव्हेल, लॉर्ड रिपन.
अचूक उत्तर पर्याय क्रमांक ए लॉर्ड डलहौसी. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. छोटा नागपूर कोलाम, ओडिसा गोंड, बिहार कोळी, महाराष्ट्र भिल्ल. अचूक उत्तर बिहार कोळी. पाईकांच्या उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? आनंद मोहन बक्षी, बक्षी जगनबंधू विद्याधर, आनंद मोहन पटनाईक, गंगाधरनाथ विश्वेश्वरनाथ. अचूक पर्याय बक्षी जगनबंधू विद्याधर. दिल्लीचा शेवटचा मुघल बादशाह कोण होता? नादिर शाह, शेर शाह, बहादूर शाह, अब्दुल शाह. अचूक उत्तर पर्याय क्रमांक सी बहादूर शाह. टिंबटिंब हा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय होता. लॉर्ड रिपन, लॉर्ड डलहौसी, वॉरन हेस्टिंग्स, लॉर्ड कॅनिंग. अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी लॉर्ड कॅनिंग. सातपुडा परिसरात लढ्याचे नेतृत्व कोणी केले? पर्याय ए बल्लाळ शाह, बी शंकर शाह, सी ममन शाह आणि डी परबत शाह. अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी शंकर शाह. कोणात झालेल्या युद्धास क्रिमियन युद्ध म्हणतात? इंग्लंड व रशिया, इंग्लंड व फ्रान्स, इंग्लंड व जपान, इंग्लंड व इटली. अचूक उत्तर इंग्लंड व रशिया. 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यात खालीलपैकी कोणती बाब समाविष्ट नव्हती? भारतीयात भेदभाव केला जाणार नाही, शिफारसीने नोकऱ्या दिल्या जातील, सरकार धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करणार नाही, संस्थांनी खालसा केली जाणार नाहीत. अचूक पर्याय शिफारसीने नोकऱ्या दिल्या जातील. म्हणजे ही बाब राणीच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट समाविष्ट नव्हती. 1857च्या लढ्यानंतर इंग्रजांनी लष्करात खालीलपैकी कोणता बदल केला नाही? लष्कराची जातवार विभागणी केली, तोफखाना भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला, सैन्यातील इंग्रजांचे प्रमाण वाढवले, महत्त्वाच्या जागी इंग्रज अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. अचूक तोफखाना भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला. म्हणजे हा बदल केला गेला नाही. खालीलपैकी कोणत्या पुस्तकाचे लेखक महात्मा फुले यांनी केलेले नाही? गुलामगिरी, स्त्री-पुरुष तुलना, सार्वजनिक सत्यधर्म, शेतकऱ्याचा असूड. अचूक उत्तर स्त्री-पुरुष तुलना. खानदेशात भिल्लांच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? कजार सिंग, सनम सिंग, परबत सिंग, सुमेर सिंग. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 कजार सिंग. भारतात शेवटचा गव्हर्नर जनरल म्हणून काम केलेल्या अधिकाऱ्याचा पर्याय ओळखा. लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड डलहौसी, विल्यम जोन्स, लॉर्ड बेंटिंग. पर्याय क्रमांक ए लॉर्ड कॅनिंग. भारतातील शेवटचे गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय खालीलपैकी कोण? लॉर्ड रिपन, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड बेंटिंग. अचूक पर्याय लॉर्ड कॅनिंग. इसवी सन 1858च्या कायद्यानुसार झालेले बदल खालील दिले आहेत. त्यामध्ये चुकीच्या विधानाचा पर्याय ओळखून घ्या. पर्याय ए ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली, व्हाईसरॉय ऐवजी गव्हर्नर जनरल हे पद निर्माण केले, भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण केले, गव्हर्नर जनरल ऐवजी व्हाईसरॉय हे पद निर्माण केले. अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी व्हाईसरॉय ऐवजी गव्हर्नर जनरल हे पद निर्माण केले. 1857 साली खानदेशात कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला? पर्याय उमाजी नाईक, भागोजी नाईक, बाबासाहेब भावे, कजार सिंग. पर्याय क्रमांक डी कजार सिंग. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना यासाठी केली? शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी,
शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी, लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी, मानवतावाद, बंधुत्व व समता या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी. अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी, मानवतावाद, बंधुत्व व समता या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी. सिंग सभा या शहरात स्थापन झाली. अमृतसर, लाहोर, अलाहाबाद, दिल्ली. अचूक उत्तर पर्याय क्रमांक ए, अमृतसर. द मोहमेडन लिटररी सोसायटी यांनी स्थापन केली. सर सय्यद अहमद खान, अब्दुल लतीफ, बिस्मिल्ला खान, बॅरिस्टर जिना. अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी, अब्दुल लतीफ. ब्राह्मो समाजाचे मुख्य तत्व होते. ईश्वर एकच आहे, आत्मक्लेशाने मुक्ती मिळते, यज्ञ या करावेत, यापैकी एकही नाही. अचूक उत्तर ईश्वर एकच आहे. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, आनंदीबाई शिर्के. अचूक उत्तर ताराबाई शिंदे. सतीबंदीचा कायदा यावर्षी मंजूर झाला. 1829, 1830, 1835, 1820. अचूक उत्तर पर्याय क्रमांक ए, 1829. या समाज सुधारकांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. राघव भांडारकर, विठ्ठलरामजी शिंदे, आर.सी. दत्ता, मलबारी. अचूक उत्तर विठ्ठलरामजी शिंदे. परमहंस सभा यांनी स्थापन केली. राजा राममोहन राय, स्वामी श्रद्धानंद, स्वामी आर्यानंद, दादोबा पांडुरंग तरखटकर. अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी, दादोबा पांडुरंग तरखटकर. योग्य जोड्या जुळवा. याचे अचूक 4 पर्याय या ठिकाणी आणि यातला अचूक पर्याय क्रमांक ये म्हणजेच आर्य समाज, स्वामी दयानंद सरस्वती, नारायण गुरु केरळ, प्रार्थना समाज, न्यायमूर्ती रानडे, सतीबंदीशी संबंधित लॉर्ड बेंटिंग. गुलामगिरी व शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचे लेखक महात्मा फुले, आगरकर, न्यायमूर्ती तेलंग, बेहरामजी मलबारी. अचूक उत्तर महात्मा फुले. विधवांच्या पुनर्विवाहासाठी या समाज सुधारकांनी विशेष प्रयत्न केले. डॉक्टर मुंजे, दादासाहेब खापर्डे, ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णुशास्त्री पंडित, लोकमान्य टिळक, गंगाधरराव देशपांडे आणि मोतीलाल नेहरू, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी, ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णुशास्त्री पंडित. भारतामध्ये प्रबोधन युगास या शतकात सुरुवात झाली. 18वे शतक, 19वे शतक, 20वे शतक, 17वे शतक. अचूक उत्तर 19वे शतक. खालील घटना कालानुक्रमे लावा. सत्यशोधक समाजाची स्थापना, सतीबंदीचा कायदा, आर्य समाजाची स्थापना, पुण्यात फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरुवात केली. तर यासाठीचे ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2, 4, 1, 3. 2 म्हणजे सतीबंदीचा कायदा, पुण्यात महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरुवात केली, सत्यशोधक समाजाची स्थापना आणि आर्य समाजाची स्थापना असा या घटनांचा क्रम आहे. खालीलपैकी एक विधान चूक आहे. धर्मसुधारणा करणाऱ्या निरनिराळ्या संस्थांनी उदाहरणार्थ आर्य समाज, ब्राह्मो समाज अशी शिकवण दिली की धर्मग्रंथावर अंधविश्वास ठेवण्याऐवजी सदसद विवेक बुद्धीचा वापर करावा. समाज सुधारकांनी हे जाणले की जातीव्यवस्था विषमता, शोषण व अन्याय यावर आधारलेली आहे व प्रगतीसाठी ती तोडणे आवश्यक आहे. सी. सय्यद अहमद खान यांनी मुस्लिमांनी पाश्चात्य शिक्षण घ्यावे, पाश्चात्य विज्ञान व तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा. आणि रामकृष्ण परमहंस यांनी
रामकृष्ण मिशनची स्थापना केली व पाश्चात्य शिक्षण व जीवनशैली यांचा पुरस्कार केला. तर यातलं एक जे चूक विधान आहे ते म्हणजे ऑप्शन क्रमांक डी. या समाज सुधारकांनी विधवांच्या केशवपणाची चाल बंद व्हावी म्हणून मुंबईत नाभिकांचा संप घडून आला. महात्मा ज्योतिराव फुले, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, महर्षी धोंडो केशव कर्वे, राजा राममोहन राय. अचूक उत्तर महात्मा ज्योतिराव फुले. समाज सुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यांच्या जोड्या जुळवा. इकडे या ठिकाणी समाज सुधारकांची नावे आहेत, तर त्या बाजूला त्यांनी केलेले जे काही संस्था किंवा समाज आहेत त्यांची या ठिकाणी नावे दिलेली आहेत. तर याचा अचूक पर्याय क्रमांक बी म्हणजेच राजा राममोहन राय ब्राह्मो समाज, दादोबा पांडुरंग परमहंस सभा, महात्मा फुले सत्यशोधक समाज आणि दयानंद सरस्वती आर्य समाज. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली? आत्माराम विनोबा पांडे, चंद्रकांत वामन जोशी, केशव बळीराम हेडगेवार, दादोबा पांडुरंग तरखडकर. अचूक उत्तर पर्याय क्रमांक सी केशव बळीराम हेडगेवार. प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म ही कोणाची विचारसरणी होती? प्रार्थना समाज, आर्य समाज, ब्राह्मो समाज, डिस्प्रेड क्लास मिशन. अचूक उत्तर आर्य समाज. खालील वर्णन कोणत्या सामाजिक संस्थेचे आहे? कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना, सती प्रथा, बालविवाह यांना तीव्र विरोध, कर्मकांडास विरोध व प्रार्थनेचा मार्ग स्वीकारणे. ऑप्शन ए प्रार्थना समाज, आर्य समाज, ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाज. तर हे जे वरील वर्णन आहे ते ब्राह्मो समाजाचे आहे. सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचे लेखन कोणी केले? स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी सहजानंद, स्वामी आत्मानंद. अचूक उत्तर स्वामी दयानंद सरस्वती. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? रामकृष्ण परमहंस, पांडुरंग कानेकर, महात्मा फुले, स्वामी विवेकानंद. अचूक उत्तर स्वामी विवेकानंद. पर्याय क्रमांक डी. सिखांमधील धर्म सुधारण्यासाठी कार्य करणारी संस्था कोणती? सिंगर्जना, केसरिया, सिंग सभा, सिंग समिती. अचूक उत्तर सिंग सभा. मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली? तारिक फतेह खान, मौलाना आझाद, हसीम जहांगीरी, सर सय्यद अहमद खान. अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी सर सय्यद अहमद खान. प्रश्न क्रमांक 97. डिस्प्रेड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि यशवंत गजाबा कांबळे. अचूक उत्तर पर्याय क्रमांक सी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. स्त्रियांच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या संस्था व संस्थापक यांच्या योग्य जोड्या जुळवा. यासाठीचे हे 4 पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. एका बाजूने त्या संस्था आहेत तर दुसऱ्या बाजूने त्या संस्थापकांची नावे आहेत. तर याचा जो अचूक पर्याय तो पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अनाथ बालिकाश्रम महर्षी कर्वे, शारदाश्रम पंडित रमाबाई, सेवा सदन रमाबाई रानडे आणि बालहत्या प्रतिबंधक गृह महात्मा फुले. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणी केली? ए पुरुषोत्तम दास टंडन, लालजी कृष्णचंद, ज्ञानप्रकाश मौर्य, पंडित मदन मोहन मालवीय. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंडित मदन मोहन मालवीय. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जाऊया आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे जो 100वा प्रश्न असेल. तर व्हिडिओ
कमीत कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण प्रश्नाची संख्या जास्त असल्यामुळं व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे. तरी पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. तर आजच्या सिरीजमधला हा शेवटचा प्रश्न. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. दादोबा पांडुरंग तरखडकर परमहंस सभेची स्थापना. आत्माराम पांडुरंग तरखडकर प्रार्थना सभेचे पहिले अध्यक्ष. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हिंदू महासभेची स्थापना. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर पतित पावन मंदिराची उभारणी. यातली जी चुकीची जोडी आहे ती म्हणजे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी हिंदू महासभेची स्थापना. यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपूर येथे केली, हे सगळ्यांना ज्ञात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार.